आमचं व्यवस्थित चालू आहे पप्पा, तुम्ही नका काळजी करू. नाही, तुझं व्यवस्थित चाललंय असं कोचला वाटतंय का तुझ्या? असेल. फोन करून विचारू? त्याने काही सांगितलं तरी तुम्ही मला झापणारच आहात. उलट उत्तर देण्याचं प्रमाण वाढत चाललंय तुझं. तुमचं झापण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. कबाड फोडून टाकेन एका दिवशी. तुझ्या जागी ही असती ना तर उत्तम खेळली असती, मिळालेल्या संधीचं सोनं केलं असतं हिनी. मग द्या ना तिला कबड्डी खेळायला. तिच्या कबड्डीवर का घसरतोस तू? अरे तिच्यासारखं खेळता येत नाही, तिच्यासारखे मार्क्स मिळवता येत नाही तुला. हेच पप्पा, याचाच त्रास होतो मला. कोण कुठल्या कारणासाठी खेळतं त्याच्यापेक्षाही कोण कसं खेळतं ते महत्वाचं. अशीच टीम फुटायला लागली ना तर आणखीन खड्ड्यात जाल. कॅप्टन आहेस तू, आधी टीम नीट बांध आणि मग भरा फॉर्म स्पर्धेचा. कसं खेळता यार तुम्ही? अगं हीच तर मजा असते या खेळाची. म्हणजे प्रत्येक माणसाबरोबर या खेळाच्या स्ट्रॅटेजीज बदलत राहतात बघ. हो, त्या भाग्यशीला स्वतःच्या बॉडीचं कॉम्प्लेक्स नाहीये. तू सुद्धा तशीच होणार आहेस. या कबड्डी खेळणाऱ्या मुलींना ना अजिबात इनिबिशन्स नसतात. ह्या कबड्डी खेळणाऱ्या मुली नाही ग शीतल, मी सुद्धा आता त्यांच्यामध्ये. बरं, तुम्ही कबड्डी खेळणाऱ्या मुली, प्रश्न तो नाहीये. द पॉइंट इज यू आर सिम्पली वेस्टिंग युअर टाइम. माफ करा सर, जरा स्पष्टच बोलतो. अभिजित इतका हलगर्जी प्लेयर आजपर्यंत मी पाहिलेला नाही. एक तर तो प्रॅक्टिसला येतो, आलाच तर उशिरा येतो, आल्यानंतर इंटरेस्ट घेऊन खेळत नाही. अहो मोबाईलवर बोलत बोलत फिल्डिंग करतो. इथे ठीक आहे साहेब, पण नॅशनल कॅम्प मध्ये हा मुलगा काय करणार? त्याला असं वाटतंय की त्याच्यासाठी ग्राउंडवर रन्स देखील तुम्हीच काढणार आहात. मी सॉरी म्हणाले तिला. अबे यार बोलले मी चिडून, सॉरी. पण कसं बोललीस? आणि तुला नको डिस्ट्रिक्ट लेवलची सर्टिफिकेट्स? हवी आहेत ना, पण फक्त तेवढंच नको. मग मी कुठे म्हटलं मी फक्त तेवढ्यासाठीच खेळते? तू म्हणालीस मी ना. तू तसं म्हणायला लावलंस. मला सगळं व्यवस्थित लक्षात आहे मी ना. ए यार क्या चल रहा है तुम दोनों का? शांत व्हा. अरे काय चाललंय तुमच्या? भांडण मिटाना आहे और झगडना आहे? मग काय आता ढोकाच बघा ना, सगळ्यांशी गोड असते ना, फक्त तोंडावर असतेच की नाही गोड तू सगळ्यांशी. अरे तू टॉन्ट मारना छोड़ ना. चला बहन लोग हात मिलाव. मी हात नाही मिळवणार. गले मिलेंगे. एक मिनिट. आता क्रिकेट हा एक बिझनेस कम प्रोफेशन झालाय आणि इथे टिकायचं असेल तर तुमच्या मुलाला प्रोफेशनल व्हावंच लागेल. सगळा खर्च मी करेन. नाही सगळा खर्च वगैरे तू करण्याची काहीच गरज नाहीये. अरे पैसा उभा करण्यापासून जर आपण धडपडलो तरच त्याची किंमत राहील. पुढे काही अडचण वगैरे आली तर मग बघूया. हेच मला आवडत नाही. अरे नको त्या गोष्टीत कसली आली जिद्द, आणि ती तयार आहे ना पैसे द्यायला. हे बघ, पैशाचा प्रॉब्लेम सुटला ना तर आपल्याला प्रॅक्टिस कडे लक्ष देता येईल, आपल्या टीम बद्दल विचार करता येईल. बरोबर छे, वैसे भी बहु काम छे यार. अरे यार आयतं मिळालं तर त्याची किंमत राहत नाही. जरा पडू देत ना कष्ट. काय प्रॉब्लेम आहे? तुझे शूज कितीचे आहेत ग? माहित नाही, असतील 2-3 हजारांचे. हिचे नुसते शूज जरी विकले ना तरी आपली एंट्री फी निघेल. अरे आपल्या सगळ्यांचे आईबाप मिळून 5-7 हजार रुपये कमवतात. कुठून आणणार होत आपण एवढा पैसा? तुझी आता हिला परत विषय काढायची काही गरज होती का? तुला मी काय सांगते कळतच नाही का मीना? नाही, तिचं बरोबर आहे. चुकीचं आहे. अरे पैसा महत्वाचा आहे. तू जाने. तू जाने पैसा.